भजे बनवण्याची पद्धत एकच. चहासोबत, कढीसोबत किंवा काळ्या मसाल्याच्या रस्स्यासोबत कशासोबतही खा. पण पण प्रत्येक घासात स्वादिष्ट लागणारे असे हे भजे. सगळ्यात पहिले आपण वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी हिरवी मिरची, आलं, लसूण आणि जिरे यांची एक पेस्ट तयार करून घेऊ. आता बेसन पिठात 2 चमचे हिरवी मिरचीची पेस्ट मी ॲड करते. तुम्हाला जितक्या प्रमाणात तिखट आवडत असेल तेवढी तुम्ही ॲड करू शकता. अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा मीठ इथे मी घालून घेतलं. छोटा पाव चमचा हळदही ॲड केली. थोडं थोडं पाणी घालत मी हे मिश्रण मिक्स करून घेते. लक्षात घ्या, एकदम जास्त पाणी घातलं तर खूप गाठी तयार होतील आणि त्या गाठी लवकर मिटतही नाही. परफेक्ट कन्सिस्टन्सी झाल्यानंतर चिमूटभर सोडा आणि त्यावर अर्ध लिंबू पिळून घेतलं. सर्व मिक्स करून अर्धा चमचा गरम तेल ॲड. नुसता चिमूटभर सोडा घालण्यापेक्षा लिंबू आणि सोडा सोबत घातला तर सोडा ॲक्टिवेट होतो आणि भजे जाळीदार होण्यास मदत होते. सोबतच अर्धा मोठा चमचा गरम तेल पण ॲड केलं. तेल कडकडीत गरम झाल्यावर हाय फ्लेमवर हे भजे आपल्याला तेलात सोडायचे आहेत. 10 सेकंदांनी मीडियम फ्लेमवर सगळे भजे सोनेरी रंगावर तळून घेऊ. परत दुसरा घाणा टाकताना परत हाय फ्लेम करायची, भजे सोडायचे आणि सेम प्रोसिजरने सगळे भजे मी तळून घेते. आणि एक 10 सेकंदानंतर गॅस मीडियम करायचा. कांदा, कोबी, पालक तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या वापरून तुम्ही अशा पद्धतीने भजे बनवू शकता. अशी ही साधी पण स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल किंवा उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.